हॅलो, मी डॉक्टर प्रियांशू, न्यूरो फिजिओथेरपिस्ट. आणि आता आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे माझी एका पेशंटची जर्नी. पेशंटला होतं लेफ्ट साईड हेमिपरेसिस, वीकनेस होतं, स्ट्रोक झालेला होता, पॅरालिसिस आपण ज्याला म्हणतो तसं. तर इनिशियली 1 वर्ष दोन्ही केस आहे, तेव्हा मी बघितलं होतं. ॲट द टाईम चालता येत नव्हतं त्यांना, बट ओव्हर द पिरियड ऑफ टाईम पेशंटने खूप चांगली रिकव्हरी आणली. आता तुम्हाला मी जेव्हा व्हिडिओ दाखवेल, पेशंट स्वतः बोलत आहेत, त्यांच्या रिकव्हरीबद्दल सांगतात. तर त्यांनी इक्विपमेंट्स विकत घेतले भरपूर. सायकलिंग झालं, सायकल झालं, स्टेशनरी सायकल, त्यानंतर आपलं हे ट्रेडमिल घेतलं त्यांनी, आणि चांगली रिकव्हरी चालू होती. पण आत्ता रिसेंटली त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं होतं. 2 ते 3 त्यांचे काय म्हणतो आपण इम्प्रूव्हमेंट बाकी होते त्या सेक्शन्समध्ये. तर त्यांचं एक्सपेक्टेशन होतं की ह्या गोष्टी इम्प्रूव्ह झाल्या पाहिजेत. तर त्यासाठी त्यांनी आता परत एकदा एक्सरसाइज सेशन्स स्टार्ट केले होते. तर आम्ही आज एंड केले त्यांचे सेशन्स. तर आता तुम्ही बघू शकता की पेशंटनी जे एक्सपेक्टेशन ठेवले होते ते फुलफिल झाले आहेत, नाही झाले आहेत, रिकव्हरी किती आलेली आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. पूर्वी चालताना बोटं घासायचं, कधी पाय असं एका खटकायचं आणि कधी साईडचं पडायचं किंवा वरबडायचं पाय असं. आता सध्या व्यवस्थित काकांची टाच अगोदर पडतं. बरोबर. काकांची अगोदर स्ट्रोकची हिस्ट्री आहे. तर चालताना पाय इथून जो आहे तो घासायचा. तर आता जवळपास 1 वर्ष त्यांची इम्प्रूव्हमेंट चांगलीच होती. ओव्हरऑल चालतायत, फिरतायत, पण फक्त तो पाय घासण्याची एक कंप्लेंट होती त्यांची, आणि पॅन्ट घालायला डिफिकल्टी होत होती त्यांना. अशा 2-3 याच्यासोबत स्टार्ट केलं होतं आपण एक्सरसाइज. तर आत्ता आजचं जवळपास एंडचं सेशन आहे आमचं. तर आता बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट आहे. तर त्याबद्दलच सांगतायत की पाय उचलून टाकता येतोय, टाच अगोदर ठेवता येते, पाय घासत नाही आहे चालताना. अगोदर चालताना याच्यावरती पाय अडकायचा, पण एक पाय अडकायचं. तर आता तेही कमी झालेलं आहे. पाय उचलून व्यवस्थित उचलून टाकता येतो बेस्ट. आणि बॅलन्स उचलता येतो पाय. बरोबर. आणि अजून काय होतं बरं, आपलं पॅन्ट घालायला डिफिकल्टी होती, तो एक रिझॉल्व झालेला आहे. छान. आणि आत्ता काका स्ट्रोक रिकव्हरीनंतर जवळपास 1.5 तास ट्रेडमिलवरती चालत आहेत. त्यांनी ट्रेडमिल परचेस केलेलं आहे, ट्रेडमिलवरती चालत आहेत. आणि सायकलिंग पण जवळपास 15 मिनटं करतात. एन्ड्युरन्स सुपर्ब आहे. फक्त ह्या काही 2-3 कंप्लेंट्स होत्या, त्याच्यावरती काम केलेलं आहे. आणि आता बस मेंटेनन्सवरती आहे आता इथून पुढे फक्त. 15 वरती म्हणजे मॅक्झिमम जेवढं ठेवतं तेवढं ठेवायचं. पूर्वी दोन्ही हात पकडून चालावं लागायचं मला. एक काम करायचं 15 ते अर्धा तास विदाउट पकडता इन्क्लिनेशनवरती आणि 1 वरती स्पीडवरती चालायचं. बरोबर. आपल्याला स्वतःला डेव्हलप होतो, कॉन्फिडन्स डेव्हलप होतो की आपण ऑन द वे म्हणजे रस्त्यावरती चालताना व्यवस्थित चालतो, न हिंगळता. बरोबर. व्हायबल न होता आपण रस्त्यावरती व्यवस्थित जाऊ शकतो, असं कॉन्फिडन्स येतो माणसाला. बरोबर. 1 वरती चाललंय, नंतर स्पीड कसं वाढू शकतो आपण. 1.1, 2 पर्यंत जाऊ शकतो. बरोबर. न पकडता चालणं हे आपल्याला कॉन्फिडन्स क्रिएट करतो रस्त्यावरती चालण्यासाठी. राईट. आणि सेफ एन्व्हायरमेंट आहे. घराच्या आतमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि हे तुम्ही स्ट्रोक झाल्यानंतर कधी घेतलं होतं मशीन? किती महिन्यानंतर घेतलं? 6 महिन्यानंतर. 6 महिन्यानंतर. आणि 3 महिन्याने सायकल घेतलं होतं. अच्छा. 6 महिन्याने ट्रेडमिल घेतलं. बर. आणि तेव्हापासून कंटिन्यू चालताय ट्रेडमिलवरती. बरोबर. वॉकिंग अगोदर म्हणजे एक्सरसाइज स्टार्ट केलं तेव्हा पण चांगलंच होतं, फक्त थोड्याफार याच्याच कंप्लेंट होत्या, पाय घासायचा, बॅलन्स थोडा. चांगलं रिझॉल्व झालं, व्यवस्थित उचलून पडतो पाय आता. टाच पहिले टेकते, मग नंतर पंजा, हिल, पुश सगळं अवेलेबल आहे.